हॅलो फ्रेंड्स, माय सेल्फ इज पवार एच फ्रॉम HGM कॉलेज कराड. नाव लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेलं की सेट अँड रिलेशन. नाव दिस लेक्चर वी स्टार्ट द न्यू टॉपिक विच इज फंक्शन. फंक्शन इज नथिंग बट इट इज अ रिलेशन. बट ह्यामध्ये काही पॉईंट्स आहेत किंवा काही क्ल्यूज आहेत की ज्यामुळे ते रिलेशन फंक्शन आपण म्हणू शकतो. सो काही त्यामध्ये आपण रूल्स यूज करणार आहोत की त्या रूल्समुळे आपण ते फंक्शन डिफाईन करू शकतो. मीन्स आपण रिलेशन कसे काढतो हे तुम्हाला माहिती आहे. रिलेशनसाठी दोन सेट असतात, ए अँड बी, किंवा ए क्रॉस एमध्ये पण आपण रिलेशन फाइंड आउट करू शकतो. इट इज कॉल्ड एज अ बायनरी रिलेशन. बट ए क्रॉस एमध्ये बी ह्या सेटमधले जर काही सबसेट रिलेशनमध्ये काही सबसेट आला असेल ऑर्डरेट पेअरचा, तर ते रिलेशन असेल ए टू बीमध्ये. पण रिलेशन हे फंक्शन केव्हा होणार त्यासाठी काही इम्पॉर्टन्स रूल्स आहेत. ते रूल्स काय आहेत ते आपण बघूया. बघा, फंक्शन इज अ रिलेशन फ्रॉम नॉन एम्प्टी सेट ए टू नॉन एम्प्टी सेट बी. काय सांगितलं आहे? फंक्शन इज अ रिलेशन फ्रॉम म्हणजे ते रिलेशन असणार. रिलेशन म्हणजे काय? कार्टेशियन प्रोडक्टचा सबसेट असतो. कार्टेशियन प्रोडक्ट मीन्स काय? वी गेट ऑर्डर पेअर, फर्स्ट कंपोनंट कमिंग फ्रॉम ए सेट अँड सेकंड कंपोनंट कमिंग फ्रॉम बी सेट. ऑर्डरेट पेअर तयार होतात. So function is a relation from non-empty set A with non-empty set B such that all elements of set A are associated with elements of set B. म्हणजे A सेट मधला जो काही स्टार्टिंग सेट आहे A, ह्या सेट मधले ऑल एलिमेंट्स असोसिएट होणार कुठल्या एलिमेंट्स बरोबर? B सेट बरोबर. देन आफ्टर an element of set A is associated with one and only one element. Means relation मध्ये काय होत होतं की सपोज A set is contain 1 2 3, B set is contain AB. We can find the relation. Yeah, we can find the Cartesian product AB. So that times we can take a ordered pair A and B चा ऑर्डरेट पेअर घेत होता. फर्स्ट कंपोनंट कमिंग फ्रॉम ए सेट, सेकंड कंपोनंट कमिंग फ्रॉम बी सेट. मग आपण कसे तयार करतो? पहिला एलिमेंट कंपेअर ऑर्डरेट विथ टू एलिमेंट्स. मीन्स काय ना, 1 ए 1 बी 2 ए 2 बी 3 ए 3 बी. सपोज आई एम टेकिंग वन रिलेशन विच इज कंटेन 1 a 2 B 3 A 3 B. Okay, so this is a relation. So this is a relation from A to B because ह्यामध्ये आलेले जे काही एलिमेंट्स आहेत ते ह्या सेट मधले आहेत. म्हणून इट इज अ सबसेट ऑफ A क्रॉस B. So therefore R is a relation from A to B. पण रिलेशन मध्ये काय होतं की एक एलिमेंट दोन बरोबर पेअरिंगला येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल हियर 3 paired with A 3 paired with B. But here काय सांगितलंय? An element of set A is associated with one and only one. Means ह्या सेट मधल्या एक वन एलिमेंटची फक्त ह्या सेट मधल्या एकाच एलिमेंट बरोबर पेअरिंग व्हायला पाहिजे. दोन एलिमेंट बरोबर पेअरिंग चालणार नाही. जर दोन एलिमेंट बरोबर पेअरिंग झाली, सो वी डू नॉट से दॅट इट इज अ फंक्शन. मीन्स वी से दॅट इट इज अ नॉट अ फंक्शन. एक एलिमेंट दोन बरोबर पेअरिंगला आला, पण एक एलिमेंट एवढी एलिमेंट एका बरोबर पेअरिंगला आला तर इट इज कॉल्ड एज अ फंक्शन. सो फंक्शन मीन्स काय? इट इज अ रिलेशन कोणाचं? ए टू बीचं. ओके, ए सेट मधले ऑल एलिमेंट्स, सगळे एलिमेंट्स म्हणजे 1 2 3 हे ऑल एलिमेंट्स बी सेट मधले एलिमेंट्स बरोबर पेअरिंगला यायला पाहिजे, असोसिएट व्हायला पाहिजे. सेकंड थिंग्स, एलिमेंट्स ऑफ सेट ए इज असोसिएट वन अँड ओनली वन एलिमेंट. एक फक्तच एक एलिमेंट एका बरोबर पेअरिंगला होणार. सो वन अँड ओनली वन एलिमेंट ऑफ द सेट बी. इट इज डिनोटेड बाय एफ फ्रॉम ए टू बी. म्हणजे फंक्शन डिनोटेड बाय द फंक्शन एफ फ्रॉम ए टू बी असं आपण डिनोट करतो. सच दॅट एक्स कॉमा वाय बिलॉंग्स टू एफ, देन वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. लिहितो कसं आपण? वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. दॅट मीन्स एफ फ्रॉम ए टू बी सच दॅट ऑर्डरेट पेअर एक्स कॉमा एफ ऑफ एक्स, x belongs to A set and f of x belongs to B set. हा फर्स्ट एलिमेंट कुठल्या सेट मधून येणार? A सेट मधून येणार. आणि त्याचा जो काही f of x असेल तो कुठल्या सेट मधून येणार? तो B सेट मधून येणार. सो इट इज कॉल्ड एज अ फंक्शन. अनदर वे आपण काय डेफिनेशन सांगू शकतो? लेट A and B
let A and B to non-empty set if every element of set A is related to unique, that means one and only one element of the set B, then such a relation is called as a function. म्हणजे आपल्याकडे जो फंक्शन असेल ते एक रिलेशन असणार. ते रिलेशन केव्हा फंक्शन असेल, ज्या वेळेला ए सेटमधले एवढी एलिमेंट बी सेटमधल्या एवढी एलिमेंट बरोबर पेरिंगला असतील. एवढी एलिमेंट नॉट नेसेसरी, पण बी सेटमधल्या एलिमेंट्स बरोबर पेरिंगला असतील. सेकंड गोष्ट, ए सेटमधल्या एलिमेंटची एक आणि एकच इमेज बी सेटमध्ये असावी. सो मी इथे काही एक्झाम्पल्स ड्रॉ करते की त्याने तुम्हाला एक्झॅक्टली कन्सेप्ट क्लिअर होईल. सो इथे मी काही रिलेशन लिहिते. रिलेशन मी हे ॲरो डायग्रामने दाखवणार आहे. ओके, सो दिस इज ए सेट, दिस इज बी सेट. 1 2 3 4 A B C D 1 2 3 4 A B C D 1 2 3 4 X Y. Now next A B C 1 2 3 1 2 3 A B C M N Q R. ओके, मी इथे काही सेट्स घेतले. हा माझा ए सेट आहे, हा माझा बी सेट आहे, हा माझा एक्स सेट आहे, हा माझा वाय सेट आहे, हा माझा एम सेट आहे, हा माझा एन सेट आहे, हा क्यू सेट आहे, हा माझा आर सेट आहे. सो ह्या सेटमध्ये मी पेअरिंग केली. 1 paired with B, 2 paired with B, 3 paired with B, 4 paired with B. Means it is a function. का function है? Every element in set A. A set मधले every element. Okay? Paired with B set. आहे का रे? भले तो एकच असावा एलिमेंट चालू शकतो, पण A पासून एकच एरो गेलाय, B पासून 2 पासून एकच एरो गेलाय, 3 पासून एकच एरो गेलाय, 4 पासून एकच एरो गेलाय. भले तो एरो एका ठिकाणी एलिमेंट्सला आला तरी चालेल, बट एवढी एलिमेंट्सची पेरिंग झालेली आहे, एवढी एलिमेंटची युनिक पेरिंग झालेली आहे. युनिक मीन्स काय? एवढी एलिमेंट पेअर्ड विथ ओनली वन एलिमेंट. दुसऱ्या कुठल्या एलिमेंट्स बरोबर पेअर झालाय का? नाही. सो इट इज अ फंक्शन. सो इथे काय लिहिणार? इट इज फंक्शन फ्रॉम A to B. ओके, नाउ नेक्स्ट चेक करूया एक्स अँड वाय सेट. एक्स सेट मध्ये ए बी सी डी आहे, वाय सेट मध्ये 1 2 3 4 आहे. सो एक्स सेट मधला एवढी एलिमेंट वाय सेट मधला एवढी एलिमेंट बरोबर पेअर झाला का चेक करायचं. मीन्स काय? ह्या एवढी एलिमेंट पासून एरो गेलाय का? सो ए सेट मधून एक एरो गेलाय, बी एलिमेंट पासून एक एरो गेलाय, सी एलिमेंट पासून एक एरो गेलाय आणि डी एलिमेंट पासून एक एरो गेलाय. सेकंड गोष्ट, एवढी एलिमेंट युनिक इमेज आहे. येस, ए पासून एकच एरो गेलाय, बी पासून एकच एरो गेलाय, सी पासून पण एकच एरो गेलाय, डी पासून पण एकच एरो गेलाय. सो इट इज अ फंक्शन फ्रॉम x to y. इट इज अ फंक्शन फ्रॉम x to y. नाउ नेक्स्ट m आणि n. m मध्ये a b c एलिमेंट आहे आणि n मध्ये 1 2 3 एलिमेंट आहे. सो a पासून एक एरो गेलाय, b पासून एक एरो 1 ला गेलाय, b पासून एक एरो 3 ला गेलाय, c पासून एक एरो 2 ला गेलाय. आता इथे काय दिसतंय? b ह्या एलिमेंटच्या दोन इमेजेस झाल्या. b ने 2 ला पेअरिंग केली आहे. b इज पेअर्ड विथ 1, b इज पेअर्ड विथ 3. आपल्याला फंक्शन साठी कसं आहे? हे रिलेशन होऊ शकतं, हे रिलेशन होऊ शकतं, पण इट इज नॉट अ फंक्शन बिकॉज एक एम सेट मधला एवढी एलिमेंट पेअर विथ बी सेट मधला एलिमेंट, बट वन अँड ओनली वन. म्हणजे ह्याचा अर्थ काय की एकाच एलिमेंट पासून दोन एरो नको.
So it is not a function since B has two images. B has two images. B पासून दोन इमेज घेतले. B चे एक इमेज आहे 1 आणि B चे एक इमेज आहे 3. नाउ नेक्स्ट Q and R. Q सेट मध्ये 1 2 3 एलिमेंट्स आहे. R सेट मध्ये A B C एलिमेंट आहे. Q सेट मधल्या एवढी एलिमेंट पासून एरो गेलाय का बघूया. 1 एरो गेलाय, 2 ला B ला पेअर झालाय, 3 पेअर विथ एनी एलिमेंट्स नो. सो एक जरी एलिमेंट इथे पेअरिंगला नसेल, सो इट इज नॉट अ फंक्शन. सो इट इज not a function since C has no image in R. So मला असं वाटतं क्लिअर कट झाला असेल. फंक्शन काय असतं. फंक्शन मीन्स काय, ए सेट मधला एवढी एलिमेंट बी सेट मधल्या एवढी एलिमेंट बरोबर असोसिएट. एवढी एलिमेंटची हे नाही आहे. बी सेट मधल्या कोणत्याही एलिमेंट्स बरोबर तो पेअरिंगला करू शकतो. नॉट नेसेसरी एवढी एलिमेंट. बघा ह्या फंक्शनमध्ये फक्त तो बीला असोसिएट झाला आहे, अदर्स कुठले एलिमेंट्स घेतलेले नाहीत. मीन्स ए सेटमधल्या एवढी एलिमेंट्स बी सेटमधल्या एलिमेंट्सला पेअरिंगला व्हायला पाहिजेत. सेकंड गोष्ट, ए सेटमधल्या एलिमेंटची युनिक इमेज असावी किंवा असोसिएट विथ युनिक एलिमेंट्स. एक आणि एकच एलिमेंट्स त्याने असोसिएट करावा. ओके. सो इट इज कॉल्ड एज अ फंक्शन अँड फंक्शन डिनोटेड बाय एफ फ्रॉम ए टू बी. अँड लिहिताना कसं लिहितो, y इज इक्वल टू f of x. हा x कुठला असतो, a सेट मधला, आणि हा f of x कुठला सेट असतो, b एलिमेंट सेट b मधला असतो. ओके. सो नाव आता आपण नेक्स्ट बघूया. नेक्स्ट f from x to y. It is a function. F from x to y, it is a function. Then y is called as image. ह्या y ला काय म्हणणार? Then y is called as image of x. Of x. y ला काय म्हणणार? आपण image म्हणणार. And this is done in relation talking. And x is called as pre-image of y. X is called as pre-image of y. ओके. सो कोणताही फंक्शन असेल तर आपल्या पुढच्या साईडचा जो काही कोडोमेन मधले एलिमेंट्स असेल किंवा पुढच्या साईडमधले जे एलिमेंट असतात ते इमेजेस असतात आणि बॅक साईडचे जे एलिमेंट्स असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल हा सेट आहे, हा सेट आहे. सो बी सेटमधल्या एलिमेंट्सला इमेजेस म्हणतात आणि ए सेटमधल्या एलिमेंट्सला प्री इमेजेस म्हणतात. ओके. नाउ नेक्स्ट वन इम्पॉर्टंट नोट अशी आहे, एव्हरी फंक्शन इज अ रिलेशन बट एव्हरी रिलेशन नीड नॉट बी फंक्शन. मीन्स काय होतं बघा, ए क्रॉस बी सेटमध्ये सपोज ए सेट इज कंटेंट 1 2 3, बी सेट इज कंटेंट mn. ओके. सो ए क्रॉस बी मध्ये ऑल पॉसिबल ऑर्डरनेट पेअर येणार. काय काय येणार? 1, n 1, n 2, n 2, n 3, n and 3, n. ओके. सपोज मी एक रिलेशन घेतलं which is a subset of this set. सो काय होणार बघा, 1, n 1, n 2, n. मी another one एक रिलेशन घेतलं which is also subset of this set. 1, n 2, n 3, n. ओके. ह्यातलं एक रिलेशन फंक्शन आहे, एक रिलेशन फंक्शन नाही. का बघा, आपण एरो डायग्रामने दोन्ही डायग्राम काढूया. दिस इज ए सेट, दिस इज बी सेट. दिस इज अ रिलेशन फ्रॉम R1. दिस इज ए सेट, दिस इज बी सेट. दिस इज अ रिलेशन फ्रॉम R2. ओके. ए सेट मध्ये काय 1 2 3 mn. ओके. R1 मधला 1 हा n ला पेअर झाला, 1 हा n ला पेअर झाला,
2 हा m ला पेअर झाला. 1 2 3 m n. 1 हा m ला पेअर झाला. 2 हा n ला पेअर झाला. 3 हा m ला पेअर झाला. ह्या रिलेशन मध्ये काय दिसतंय? 1 हा एलिमेंटच्या किती इमेजेस आहेत? 2 इमेजेस आहेत. सेकंड गोष्ट अशी दिसते 3 ह्या एलिमेंटसाठी एकही इमेज बी सेट मध्ये नाही, त्यामुळे हे फंक्शन नाही. आपले फंक्शनची डेफिनेशन काय सांगते? ए सेट मधला एवढी एलिमेंट बी सेट मधल्या एलिमेंट्स बरोबर असोसिएट व्हायला पाहिजे आणि असोसिएट होताना तो कसा असावा? युनिक असावा. मग इथे 1 च्या 2 इमेजेस आल्यात, दॅट्स व्हाय इट इज नॉट अ फंक्शन. सेकंड थिंग 3 हॅज अ नो इमेज इन बी. नाउ R2 मध्ये चेक करणार 1 2 3 पासून एवढी एलिमेंट असोसिएट झालाय का? 1 हा m ला असोसिएट झालाय, 2 हा n ला असोसिएट झालाय, 3 हा m ला असोसिएट झालाय. भले हे दोन एकाच ठिकाणी असोसिएट झाले तरी चालतील, पण ह्या दोघांपासून किंवा एवढी एलिमेंट पासून एकच एरो गेलाय. येस, 1 ची एकच इमेज आहे, 2 ची एकच इमेज आहे, 3 ची एकच इमेज आहे. मीन्स एवढी एलिमेंट असोसिएट विथ बी एलिमेंट ऑफ बी सेट अँड युनिक आहेत. त्यामुळे ह्यातलं R2 हे काय होणार? फंक्शन होणार, पण R1 फंक्शन नाही होणार. म्हणून नोट काय सांगितली मी? एवढी फंक्शन इज अ रिलेशन. एवढी फंक्शन इज अ रिलेशन, बट एवढी रिलेशन नीड नॉट बी फंक्शन. एवढी रिलेशन नीड नॉट बी फंक्शन. ना आपण आता नेक्स्ट बघूया डोमेन अँड रेंज. डोमेन अँड कोडोमेन. पहिल्यांदा डोमेन अँड कोडोमेन बघूया. दिस इज ऑल्सो डन इन रिलेशन चॅप्टर. सो एखादा फंक्शन f from a to b, f from a to b is a function असेल that a set is called as domain. A is called as domain and b set is called as codomain. B set is called as codomain. So A set म्हणजे फंक्शन A to B असेल तर त्यातला पहिला जो सेट असतो इट इज कॉल्ड ॲज अ डोमेन अँड सेकंड सेट असतो त्याला काय म्हणतो आपण? कोडोमेन. ओके, नाव नेक्स्ट आपण बघणार आहोत रेंज. रेंज मीन्स काय? असोसिएट केलेले एलिमेंट्स. दिस इज ऑल्सो डन. म्हणजे आपण ऑर्डरेट पेअर मधले सेकंड कंपोनंट घेत होतो की नाही रिलेशन मध्ये, इथे पण तेच करायचं आहे. फंक्शन मधले सेकंड कंपोनंट म्हणजे त्याने असोसिएट केलेले कंपोनंट्स म्हणजे काय असतात? रेंज असणार. सो रेंज मीन्स काय? रेंज that means set of all images in B is called the range of F. The range of F means 1 2 3 A B C, A to B. This is a function? Yes, because A set मधला एवढी एलिमेंट B set मधला B set मधला एलिमेंट बरोबर पेअरिंग ला आला. A set मधला 1 एलिमेंट B ला पेअर झाला, 2 एलिमेंट B ला पेअर झाला, 3 एलिमेंट B ला पेअर झाला. मीन्स इथे एकच रेंज होणार. रेंज काय होणार? ह्या फंक्शनची असोसिएट झालेला एलिमेंट्स B सेट मध्ये एरो कुठे आलेत रे? ओन्ली B ला. सो इथे रेंज काय होणार? B. रेंज काय होणार? B. डोमेन काय असणार? 1 2 3. कोडोमेन काय असणार? A B C. आणि रेंज काय असणार? फक्त B. बिकॉज इमेजेस इथे इमेजेस काय आहे? B आहे. सपोज असा वेगळा एक्झाम्पल असेल A B C 1 2 3 M to N. It is a function. चेक करूया असं. ओके, सो इट इज अ फंक्शन. येस, बिकॉज A सेट 1 ला एलिमेंट झाला, B 2 ला एलिमेंट झाला, 3 C 3 ला पेअरिंग ला आला. नाउ इथे रेंज काय होणार? असोसिएट झालेले एलिमेंट्स कुठल्या? N सेट मधले. सो ह्याची रेंज काय होणार? 1 2 3.
ह्याची रेंज काय आली 1 2 3. सो आपण फंक्शन बघितलं, फंक्शन नंतर त्यामध्ये आपण डोमेन कोडोमेन बघितलं, नाव आपण रेंज बघितली. नाव आता आपण बघणार आहोत रिप्रेझेंटेशन ऑफ फंक्शन. रिप्रेझेंटेशन ऑफ फंक्शन म्हणजे फंक्शन रिप्रेझेंट करण्याचे काही मेथड्स आहेत. त्या मेथड्सपैकी आपण काही मेथड्स बघणार आहोत. सो पहिली मेथड आहे arrow diagram. This is done. Arrow diagram. So how to simplify? In arrow diagram, this is my A set, this is my B set. Okay, this is -2 -1 0 1 2. Okay, here 0 1 2 3 4 5 6. -2 associate with 4, -1 associate with 1 0 1 4. ओके, इथे मी सिलेक्टिव्ह एलिमेंट घेतलेले आहेत. सो ए सेटमध्ये फक्त 5 एलिमेंट आहेत, बी सेटमध्ये 0 1 2 3 4 5 6 एलिमेंट आहेत. -2 associate with 4, -1 associate with 1, 0 associate with 0, 1 associate with 1 and 2 associate with 4. सो आपण हे चेक केलं. सो हे झालं एरो डायग्राम. हे फंक्शन आहे तर आहे. फंक्शन का आहे? एवढी एलिमेंट असोसिएट विथ बी एलिमेंट्स मधल्या एलिमेंट्स मध्ये असोसिएट होतो. सो इट इज अ फंक्शन. ही झाली एरो डायग्राम. मग आपण आलेले पेअरिंग आपण दाखवू शकतो. नाउ नेक्स्ट आपण बघणार आहोत ऑल्टरनेट पेअर. सेकंड मेथड इज ऑल्टरनेट पेअर. ऑल्टरनेट पेअर मध्ये काय करतो की आपण पेअरिंग लिहितो. कशामध्ये लिहितो? सेट मध्ये लिहितो. सो दिस इज फंक्शन. कसा डिनोट करणार? ऑल्टरनेट पेअर. -2 associate with 4, -1 associate with 1, 0 associate with 0, 1 associate with 1 and 2 associate with 4. सो आपण काय केलं? ऑर्डरेट पेअर तयार केली. सो हे ऑर्डरेट पेअर इट इज ऑल्सो डन इन रिलेशन चॅप्टर. सो आपण फंक्शन हे या टाईपमध्ये पण आपण दाखवू शकतो. नाउ नेक्स्ट आहे टॅब्युलर फॉर्म. थर्ड मेथड आहे टॅब्युलर फॉर्म. टॅब्युलर फॉर्म मध्ये काय करतो आपण? x घेतो. ह्या x मध्ये f of x which is 1. ओके, सो x मीन्स कुठले से एलिमेंट? a सेट मधले एलिमेंट. काय आहे? -2 -1 0 1 2. y हे कुठल्या सेट मधले एलिमेंट? b सेट मधले एलिमेंट. 4 1 0 1 4. सो दिस इज अ टॅब्युलर फॉर्म. टेबल मध्ये आपण घेतो. नाउ नेक्स्ट आहे रूल्स अँड फॉर्म्युला मेथड. नेक्स्ट आहे आपला रूल्स अँड फॉर्म्युला मेथड. रूल्स अँड फॉर्म्युला मध्ये आपण काय बघणार आहोत? बघा इथे काहीतरी रिलेशन होते. -2 चा स्क्वेअर केला तर 4 मिळाला, -1 चा स्क्वेअर मिळाला तर 1 मिळाला, 0 चा स्क्वेअर मिळाला तर 0 मिळाला, 1 चा स्क्वेअर केला तर 1 मिळाला, 2 चा स्क्वेअर केला तर 4 मिळाला. मीन्स y is denoted by f of x आणि f of x काय असेल? x स्क्वेअर. मीन्स इथे x ची व्हॅल्यू टाका, ऑटोमॅटिकली तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळेल. सपोज x -2 टाकले तर -2 चा स्क्वेअर 4, y ची व्हॅल्यू 4 मिळाली. -1 टाका, y ची व्हॅल्यू 1 मिळेल. 0 टाका, 0 मिळेल. 2 टाका, 4 मिळेल. सो दिस इज द फॉर्म्युला मेथड. अँड लास्ट इज ग्राफिकल मेथड. Graphical method, it is also done in 10th standard. We can draw the graph, x axis and y axis. We can take a point 1 2 3 4 5 -1 -2 -3 -4 -1 2 3 4 -1 -2 -3 -4. Now x is equal to -2. That time y is equal to 4. This is my first. Next 1 त्यावेळेला 1, 0 असेल तर 0, 4 असेल तर 4. दिस इज अ ग्राफिकल मेथड.
0 0 -1 1 and -2 4. So this is graphical method. This is also done in 10th standard. सो अशा आपल्याकडे टोटल 5 टाइप्स आहेत की ज्याने आपण एरो डायग्राम आपण मोस्ट ऑफ द फंक्शन डिनोट करू शकतो किंवा रिप्रेझेंट करू शकतो. मोस्ट ऑफ द आपण फंक्शन ऑर्डरेड पेअरमध्ये किंवा एरो डायग्रामने डिनोट करतो किंवा रिप्रेझेंट करतो. सो रिप्रेझेंटेशन ऑफ फंक्शन आपलं झालेलं आहे. नाव नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फंक्शनमध्ये काही एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. नाव वी कॅन स्टॉप हिअर. थँक्यू.